प्रगती, बढोत्तरी, पदोन्नती, इन्क्रिमेंट, आनंदी आनंद हे सगळे शब्द किती छान वाटतात ना. तर या श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीला आपल्या गणपती बाप्पांकडून सगळ्या संकटांचं हरण करून आपल्या व्यवसायामध्ये तुमचा जर छोटा मोठा व्यवसाय असेल, तुम्ही बिझनेस करताय तुमच्या स्वतःच्या बळावर आणि त्यामध्ये तुम्हाला प्रगती हवी आहे, तर तुमच्या व्यवसायात तुम्हाला मिळण्याची जी प्रगती आहे किंवा मग तुम्ही नोकरी करताय, नोकरीमध्ये तुम्हाला पदोन्नती हवी आहे, तर या सगळ्यांसाठी संकष्टी चतुर्थीला एक उपाय न विसरता करायचा आहे. छोटीशी का होईना गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती तुम्ही पिवळ्याच रंगाची आणायची आहे. ही पिवळ्या रंगाची मूर्ती तुम्ही चतुर्थीच्या दिवशी खरेदी करून घरी आणायची आहे. विधिवत पूजा करायची आहे. दुर्वा, मोदक यांचा नैवेद्य दाखवायचा आहे व यासोबतच हळकुंडाच्या 5 गाठी अर्पण करायच्या आहेत. हे 5 हळकुंड तुम्ही जेव्हा अर्पण करताय, तेव्हा अर्पण करताना तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम विघ्नहर्ताय नमः असं म्हणायचं आहे आणि प्रत्येक गाठ तुम्हाला अर्पण करायची आहे. त्या दिवशी संकष्टीच्या दिवशी हा जो आहे आपण केलेला विधी हे सर्व तिथंच ठेवायचे आहे. पूजा आपल्या देवाऱ्यात एका पाटावर तुम्ही मांडलेली असेल तरी चालणार आहे किंवा देवाऱ्यातच तुम्ही स्थापना केली असेल तरी चालेल. आता अगोदरच बऱ्याच जणांच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती चांदीची किंवा पितळेची किंवा पंचधातूची ही मूर्ती असतेच, बरोबर? आता तुम्ही म्हणताल त्याच्यामध्येच तुम्ही हा पिवळ्या मूर्तीचा उपाय सांगितला. पण हा जो उपाय आहे आपल्याला आजच्या दिवशी आपल्या घरी आणून विधिवत पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर ही गणपतीची मूर्ती तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी स्थापित करायची आहे. व्यवसायाच्या ठिकाणी जर म्हटलं तुमचा छोटासा बिझनेस आहे, शिलाई व्यवसाय आहे किंवा गाड्यांचा व्यवसाय आहे तुमचं पार्लर वगैरे आहे किंवा दुकान आहे किराणा मालाचं किंवा मग भाजीचा व्यवसाय आहे किंवा मग तुम्ही जॉब करताय, तर त्या जॉबच्या ठिकाणी तुम्ही या गणपती बाप्पांचं विधिवत जे आपण पूजन केलेलं आहे त्यांचं स्थापन तिथे करायचे आहे, स्थापना करायची आहे आणि रोज एक छोटीशी का होईना तुम्ही तिथं दुर्वाची 2 काडी अर्पण करायची आहे आणि धूप दीप जे असेल तुमच्याकडे अवेलेबल ते ओवाळायचं आहे. यासोबतच तुम्ही दररोज गणपती बाप्पांना शेंदूर जे असतं शेंदूर किंवा मग जे हळद असते त्याचा टिक्का लावायचा आहे, तोच आपल्या कपाळाला लावून मग तुमच्या व्यवसायाला सुरुवात करायची आहे. असं तुम्ही दररोज करायचं आहे एकदम मनोभावे. ऑफिसमध्ये जेव्हा येताय, जेव्हा तुम्ही दुकान वगैरे असेल किंवा बिझनेस उघडताय, तेव्हाच तुम्ही आतमध्ये आल्यानंतर साफसफाई करून गणपती बाप्पांची प्रथम पूजा करायची आहे. जय गणेश काटो कलेश, जय गणेश काटो कलेश, जय गणेश काटो कलेश असा निरंतर जाप करायचा आहे तुम्ही हे सगळं साफसफाई वगैरे करताना आणि मग दिवा अगरबत्ती लावून 2च दुर्वांची का होईना काडी किंवा छोटंसं एखादं फूल तुम्हाला मिळालं, लाल गुलाबाचं फूल किंवा मग जास्वंदाचं लाल फूल मिळालं, ते तुम्ही अर्पण करायचं आहे. जेवढी जमेल तेवढं तुम्ही सेवा करायची आहे. कधी नाही मिळालं फूल, कधी तुम्हाला वेळ नाही मिळाला, म्हणून पाया पडून जप करायचा आणि तुमच्या कामाला सुरुवात तुम्ही करायची आहे. सोबतच जर तुम्हाला जमत असेल ऑफिसमध्ये तुम्ही मोबाईलवरती तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी गणपती अथर्व शिष्य लावायचा आहे किंवा ओम गण गणपते नमःचा जाप लावायचा आहे. हा जो पिवळा आपण उपाय केलेला आहे तो गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी केलेला आहे आणि याशिवाय गणपती बाप्पांचा आशीर्वाद, साक्षात विघ्नहर्त्यांचा आशीर्वाद सोबत असल्यावर कोणत्याही गोष्टींमध्ये आपल्याला अपयश येणार नाही. यासाठी हा एकदम पॉवरफुल उपाय तुम्ही श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीला करायचाच आहे. कारण काय होतं आपण म्हणतो पुन्हा केव्हा तरी करू, पण श्रावण महिना हा एका वर्षानंतर पुन्हा येणार आहे आणि श्रावण महिन्यात केलेले उपाय हे लवकर फलित होतात. म्हणूनच हा साधा सोपा पण उपाय एकदम पॉवरफुल असा सगळ्यांनी करायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.